तुम्हाला पण ही बहुगुणी चटणी बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. खूप छान लागते आणि अगदी 5 ते 7 मिनिटात बनवून तयार होते ही चटणी. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपल्याला हवा आहे खूप सारा कढीपत्ता. तर हे जवळपास एक मोठी वाटी भरून कढीपत्ता आहे. फ्रेश आहे, धुवून स्वच्छ करून पुसून घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला हवे आहेत काही मोजके जिन्नस जे आपल्याला या चटणीमध्ये ॲड करायचे आहेत. तर इथं 3 चमचे शेंगदाणे घेतले आहेत. त्याचबरोबर 2 चमचे फुटाणे आणि 3 ते 4 चमचे इथं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये टाकण्यासाठी 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ आहे. तुम्ही चवीनुसार पण त्याला घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये कढीपत्ता खरपूस असा भाजून घ्यायचा आहे किंवा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर इथं मी कढीपत्ता कढईमध्ये टाकून त्यावर 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि याला मंद गॅसवर आपल्याला खरपूस असं या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत कढीपत्ता कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. म्हणजे यातलं जे पाणी आहे कढीपत्त्यातलं ते सगळं निघून जाईल आणि जी आपली चटणी आहे ती एकदम छान होईल, खराब होणार नाही, बराच काळ टिकेल पण. तर हा कढीपत्ता भाजून झालेला आहे, याला काढून घेऊयात प्लेटमध्ये. तर अशा प्रकारे हा कढीपत्ता भाजून झालेला आहे, अगदी कुरकुरीत हा भाजलेला आहे. आता आपण कढईमध्ये शेंगदाणे आणि त्याचबरोबर फुटाणे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. तर याला छान आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी 1 चमचा तेल टाकून याला भाजून घेऊयात, म्हणजे हे मस्तपैकी भाजले जातील. आणि हे मस्तपैकी भाजून झाले आहेत अगदी 2 ते 3 मिनिटात. आणि यालाही थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे किसलेलं खोबरं. याला लालसर भाजून घ्यायचं आहे बिना तेल टाकताच. तर हे पण भाजून झालेलं आहे, याला पण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही या चटणीमध्ये जिरं पण वापरू शकता, तेही इथं भाजून घेतलं तरी चालतं. तर काढून घेऊयात. आता कढईमध्ये टाकायचे आहे लसूण. 10 ते 12 पाकळ्या आहेत लसणाच्या. तर याला थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. मस्तपैकी त्याला गोल्डन ब्राऊन कलर येतो लसणाला आणि त्याला काढून घ्यायचं आहे त्याच प्लेटमध्ये ज्या प्लेटमध्ये आपण बाकीचे जिन्नस काढले आहेत. ते सगळे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे आहे. कढीपत्ता चटणी खायला तर खूप छान लागतेच, त्याचबरोबर कमीत कमी वेळात बनवून तयार होते आणि ही बहुगुणी आहे. पाण्याच्या होणाऱ्या बदलामुळे जे केस गळतात त्यामध्येही भरपूर उपयोगी पडते. म्हणून कढीपत्ता चटणीचा उपयोग बऱ्याच ठिकाणी होतो. बनवायला खूप सोपी असल्याच्यानं कधीही आपण बनवू शकतो. पावसाळ्यात फ्रेश असा कढीपत्ता मिळतोच. तर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला लाल तिखट आणि मीठ. तुम्ही याचबरोबर जिरं पण इथं ॲड करू शकता 1 चम्मच. तर इथं लाल तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि याला अगदी मिक्सर चालू बंद करत आपल्याला एकदा काढून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 मोठं लिंबू साधारण मीडियम आकाराचा आपल्याला पिळून घ्यायचा आहे. याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या आणि हे पिळून घ्यायचं आहे रस या चटणीमध्ये. आणि याला आपल्याला अजून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी मिक्सर चालू बंद करत 2-4 वेळेस फिरवलं तरी चालेल. तर याला फिरवून घेऊयात आणि बघा फिरवल्यानंतर आपली चटणी जी आहे ती अशा प्रकारे तयार झाली आहे. तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडर पण याच्यामध्ये वापरू शकता. अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकलं तरी चालेल. तर मस्त दिसत आहे आणि अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. तुम्ही हिला हवाबंद डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये अगदी 7 ते 8 दिवस मस्त करून ठेवू शकता.
आणि खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही बहुगुणी चटणी हे कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.